माझ्या मागे संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. यस, आपण आपल्या मुलांवर प्रीती करतो. किती लोक आपल्या लेकरांवर प्रीती करतात सांगा? आपण सर्वजण प्रीती करतो. आणि आपले लेकर आपल्या नजरेच्या समोर असतात. थोडा जरी वेळ झाला की लगेच मम्मी म्हणते, कुठे आहे बाळा, का उशीर झाला, रिक्षावाला कुठे गेला, तिकडे कुठे गेलेला आहे. बरोबर ना? तो आपल्या नजरेच्या समोर असावा. तो लहान आहे, तो मम्मी मी आता काय लहान आहे का, आता मोठा झालो ना, आता काय तू सारखं सारखं फोन करते. तर काय मुलं आम्हाला हसतात ना, म्हणतात की काय याच्या मम्मीचा सारखा सारखा फोन करतो, आता मी मोठा झालो मला कळतं. मग मम्मी म्हणते, बाळा म्हणूनच जास्त काळजी वाटते. तू लहान होताना तो आम्ही हाताने धरून इकडे तिकडे घेऊन जातो, तू मोठा झाला ना, तू आपल्या बुद्धीने चालतो आणि त्यामुळेच जास्त मला काळजी वाटते. आपला मुलगा काही वेळ आपल्या जवळ नसला तर त्याला मातेला काळजी वाटते. आठवडाभर महिनाभर मुलगा गायब आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा मुलगा आणि मुलगी गायब आहे, येशूला काळजी नाही वाटत का? तो प्रीती करतो ना तुमच्यावर की नाही करत? तुम्ही करतात ना प्रीती? आणि प्रीती करतात तर कुठे आहे तुमची प्रीती? कुठेतरी लांब बसून प्रीती करतात का? प्रीती जिथे आहे तिथे ती व्यक्ती जवळ असावी. आणि जर नाही तर आम्हाला निश्चित एक तर सांगा, तुमची प्रीती थंडावलेली आहे, किंवा तुम्हाला तुमचा मुलगा, तुमचा देव हा काही इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये राहत नाही, तो ख्रिस्ती मंडळीमध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणा आमच्या घरामध्ये, आमच्या हृदयामध्ये राहतो. यस, राहतो ना, पण भक्तीच्या वेळेस तो इथे येतो. तो मंदिरामध्ये तुमची अपेक्षा ठेवतो, कारण की मंदिराचे आशीर्वाद त्याला द्यायचे. प्रेज द लॉर्ड. हे वेगळे आशीर्वाद आहे. घरात आशीर्वाद वेगळे, ड्युटीवर आशीर्वाद वेगळे, कुटुंब चालवत असताना आशीर्वाद, पण मंदिराचे आशीर्वाद वेगळे. कारण की शेवटी तुमचं घर कुटुंब नव्हे तर मंडळी अंतरात घेतली जाणार. प्रेज द लॉर्ड. मंडळी कुठे राहते? मंदिरात राहते. प्रेज द लॉर्ड. येशू कुठे राहतो? मंदिरात राहतो. येशूने मंडळीची स्थापना केलेली आहे. मंडळीची स्थापना येशूने केली, आणि या मंडळीसाठी जेव्हा शाऊल त्याचा छळ करत होता तेव्हा आपल्याला असं दिसतं की शाऊला तू माझा का छळ करता? शाऊल म्हणतो, तू कोण आहे? म्हणतो, मी प्रभू येशू आहे. पण मी तुझा कुठे छळ करतो? तू ज्याचा छळ करतो ती मंडळी मी आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही जेव्हा येशूच्या विरोधात बोलतो किंवा आपण येशूचे आज्ञा पालन करत नाही, ते जे मंडळी जे येशूच्या रक्ताने विकत घेतलेली एक कुंपणसह एक दिवस अंतराळात घेतली जाणे, त्याच्यामध्ये तुम्हाला यायला जर जड जातं तर तुम्ही कसा विचार करू शकतात की मी येशूवर प्रीती करतो? पुढे त्यांनी मत्तई 16:24 सांगितले की माझे मागे येण्याची जर कोणाची इच्छा असेल तर तो स्वतःचा त्याग करेल. आत्मनिग्रह करा, स्वतःचा वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे काय करेल? स्वतःचा त्याग. परंतु आम्हाला काय लागतं त्याचा पहिले विचार करतो. पाळक साहेबाला काय होतं बोलायला? आम्हाला काम आहे, नोकरी आहे, धंदा आहे. यस, आहे ना. 24 तासामध्ये अनेक दिवस, अनेक समय आपल्याला महत्वाचे कामं असतात. परंतु एकच लक्षात ठेवा, मग काय येतात ते बरकत द्या मला, आमच्या पगार कमी पडतो, आमच्या घरामध्ये अडचणी आहे. तुम्हाला येशूच्या आज्ञा पालन केलं आणि काम केलं तर तो कामामध्ये पण बरकत देईल. तुमचं जे काही सॅलरी आहे, थोडा पैसा आहे, त्याला देखील तो आशीर्वादित करून बहुगुणित करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला पैसा महत्वाचा आहे, नोकरी महत्वाची आहे, कुटुंब महत्वाचं आहे, घर महत्वाचं आहे, लेकरं महत्वाचे आहे, सगळ्या जगातल्या गोष्टी महत्वाच्या आहे, शेजारच महत्वाचं आहे, मोबाईल खेळणं महत्वाचं आहे, टीव्ही बघणं महत्वाचं आहे. मग येशूचा नंबर कुठे येतो तुमच्या जीवनामध्ये? डायरेक्ट महिन्याच्या महिना प्रभूच्या दिवशी येतो. जर असं येत आहे तर मला सांगू द्या, तुम्ही आपल्याला फसवता, स्वतःला फसवत आहे, आणि यासाठी या विधीचा काही उपयोग होणार नाही. आणि ही बाब आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण की देवाने तुम्हाला आणि मला 24 तास दिलेले आहे, आणि 24 तासामध्ये आपण किती वेळ आपल्या घरामध्ये प्रार्थना करतो, बायबल वाचतो आणि मनन चिंतन करतो, याचा आपण सिरियसली विचार करा. कारण की मी जिथे काही बोलत असलो, लोकांनी काय बघितलं हे माहित नाही, पण स्वतःला व्यक्ती चांगला ओळखतो. आपण वेळ किती देतो येशूसाठी? वैयक्तिकरित्या प्रार्थना करण्यासाठी किती वेळ देतो? कौटुंबिक भक्तीमध्ये किती वेळ देतो? याच्याबद्दल आपण गांभीर्याने विचार करा. आपण चर्चला येत असतानाच टाळमटाळ करतो तर त्या गोष्टीलाही टाळमटाळच करणार आहे. असं थोडी आहे की इथे चर्चला कधी आपला कसं येतो जातो घरी बरोबर 6ला उठून प्रार्थना करेल गुडघ्यावर, असं होणारच नाही.
कारण की जो येशूवर प्रीती करतो तो घरात पण प्रार्थना करेल, तो बाहेर पण प्रार्थना करेल, तो मंदिरात पण येऊन प्रार्थना करेल. कारण त्याला माहित आहे की माझा येशू ज्याच्यावर मी प्रीती करतो तो माझी वाट बघत आहे. परंतु नाही, या गोष्टी तुम्ही आणि मी शिस्तीत आपल्या स्वभावात आणल्याच नाही. आम्हाला हे वाटतं की कधीही करा, काही पण करा, आमचा येशू प्रीती करतो. हो प्रियांनो, आमचा देव शिस्तीचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा देव शिस्तीचा देव आहे. तुमचं कल्याण, तुमचं भलं हे होण्यासाठी निश्चितच तुम्हाला गरज. मागच्या गुरुवारी मी संदेश दिला की धार्मिक 7 वेळेस पडला तरी उठेल. पण पडतो का हा प्रश्न मी तिथे विचारला त्या संदेशामध्ये. गुरुवारचा संदेश किती लोकांनी बघितलेला? हात वर करा. युट्यूबवर हातच वर करत नाही, कारण की त्यांना माहिती आहे हात वर केलं की पाळकचं म्हणतील की आता का नाही बघत ना. हे संदेश जे आहे ऑनलाईन चाललेले, आज 733 नंबरचा संदेश चाललाय माझा. जग सगळं बघतो. 25 लाखाच्या वर लोकांनी संदेश बघितलेला आहे. ते बाहेरच्या लोकांसाठी, आपल्या लोकांना थोडी गरज आहे की नाही? हा सेवक जो आहे, जो आपल्या समोर उभा आहे, आत्म्याच्या द्वारे बोलतो, तो दुसऱ्यांसाठी बोलतो. मंडळीला गरज नाही. 7 वेळेस पडला तरी उठेल. आणि मी वेगवेगळे 5 कारणं दिले होते की कशा कशामुळे देव तुम्हाला पडू देतो. आणि मला एकच सांगू द्या की देव जर धार्मिक व्यक्तीला पडू देतो तो मंदिरही पडू देणार. कालच मी बोलत होतो आणि इंगळे मामा म्हणावं पाळक असं बोलू नका. म्हटलं बोलू नका, काय परिस्थितीच निर्मित अशी होत आहे. का देवाने तुमच्या मंदिराचं संरक्षण करावं आणि का मंदिराला वाढवावं? मी म्हणतो ज्या मंदिरावर तुम्हाला आणि मला प्रीती नाही, ते मंदिर ही इमारतीसाठी येशूने आपले प्राण नाही दिले, या मंडळीसाठी प्राण दिलेले. तुम्हाला इमारत बांधून हे मंदिर उभं नाही राहिलं, पहिले मंडळी उभी राहिली, मंदिर आलेलं आहे. जेव्हा हे मंदिर बांधलं, आम्ही हे बेंचेस बांधले, तर आम्हाला वाटलं की बेंचेसमध्ये लोक कमी, म्हणजे बेंचेस कमी पडतील, लोक जास्त होतील म्हणून एक्सटेन्शन वर बांधलेलं आहे. आज जर या रिकाम्या बेंचेसकडे प्रभू येशू ख्रिस्त बघत असेल तर म्हणत असेल की काय, माझ्या ह्या सर्व योजना या माझ्या लोकांसाठी व्यर्थ ठरलेल्या आहे. कारण की लोकांना न माझी कदर आहे, न माझ्या योजनेची कदर आहे, न माझ्या कृपेची कदर आहे, न माझ्या प्रीतीची कदर आहे. विशेष करून आम्ही अनेक जण होता, ते दुरून येतात ना, दुरून येतात. प्रभूला धन्यवाद असो. कठीण आहे त्यांना येणं, कठीण आहे. परंतु जितके लांबून तुम्ही जितके कष्ट सहन करून येणार तेवढे आशीर्वाद येतील. पण जवळच्या लोकांचं काय? नाव ताडीवाला रोड आणि लेतात बाहेरचेच लोक नसतं इथे, तर मग ताडीवाल्या रोडमध्ये ख्रिस्ती समाज नाही आहे का? आणि याचा देखील तुम्ही गांभीर्याने विचार करा की आपल्याला 2 पावलं चाललं की मंदिरात आपण येतो, परंतु ते लोक एक तर येत नाही किंवा खूप उशिरा येतात. काय जायचं तर समोरचं चर्च, जायचं कधी? आणि यामुळे मी परत एक वार सांगतो की संपूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने व संपूर्ण शक्तीने तू प्रीती कर. काय आमच्याकडे बुद्धी नाही, काय आमच्याकडे शक्ती नाही, काय आमच्याकडे प्रीती नाही की आम्ही देवाच्या आज्ञा पालन करू शकत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो मातेला कदाचित आपल्या ताने बाळाचा विसर पडेल काय? म्हणतो कदाचित पडेल, परंतु मी तुम्हाला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे आहे का देवाचं वचन? हे वचन आहे. मग देव तुम्हाला कसं काय विसरला? देव इथे येतो आणि प्रत्येकाचा नावासह तो म्हणतो की अरे, मागच्या रविवारी प्रभुभजनाच्या विधीच्या वेळेस ही बहीण, हा भक्त हे इथे बसलेले होते आणि आज ते मला दिसत नाही. कुठे आहे ते पण त्याला माहित आहे. देवाला माहित नाही की तुम्ही कुठे गेलेले, देवालाही माहित आहे की तुम्ही इथे नाही म्हणजे कुठे आहे. पाळक साहेबाला कदाचित कळणार नाही, इतर लोकांना कळणार नाही, पण देवाला माहित आहे की तुम्ही मंदिराच्या त्याच समयी, जेव्हा प्रभुभजनाच्या समयी तुम्ही इथे बसलेले होते, आता इतर दिवशी कुठे आहात, काय करत आहात, हे सर्व त्याला माहित आहे. आणि त्यामुळे आज कशाला आला हे देखील त्याला माहित आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही आणि मी मंदिराला प्रभुभजन घेऊन शुद्ध आणि पवित्र करायला स्वतःला आलो की देवाला फसवायला आपण इथे आलेलो, याचा गांभीर्याने आपण विचार करायला पाहिजे. कारण की ही बाब देव पण जाणतो, तुम्ही पण जाणता, तुमचं मन आणि अंतःकरण जाणतं की तुम्ही आज कशाला मंदिराला आलात. आणि फसवे लोक, लबाड लोकांना देवाचा क्रोध याचा सामना करावा लागतो. देव प्रीती करतो, तो तुम्हाला कधी विसरत नाही, कधी विसरत नाही. याचा अर्थ आहे की प्रत्येक दिन, प्रत्येक तासाला, प्रत्येक घंट्याला तो विचारतो. पहिले थेसलोनिकस पत्र याचा 5वा अध्याय 5 ते 7 पौलाने लिहिलेलं थेसलोनिकस पत्र, पहिलंच पत्र, यामध्ये 5वा अध्याय 5 ते 7
याकडे आपण लक्ष लावूया. मागच्या, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. कुठाची प्रजा आहात? प्रकाशाची प्रजा, दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. आणि यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये. अंधार म्हणजे झोपेचा वेळ, आणि अनेक लोक झोपलेले असतात. रविवारच्या दिवशी पण 10, 10:30, 11ला ते उठतात आणि मग मंदिराची तयारी सुरू करतात. कारण की आराम करायचा दिवस येतो. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं विश्रांतीचा दिवस, विश्रांती घ्या, आराम करा. त्यामुळे ते लवकर बाहेर निघत नाही. भले रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल खेळतील, परंतु रविवार आहे ना, मग रविवारी काय निवांत उठायचं. प्रभू वचन किती वाजता सुरू होतं? पाळक साहेब 1 वाजता संदेश संपवतात, म्हणजे आपण जाऊ 2 वाजेपर्यंत जाऊ, काही हरकत नाही. इथे स्पष्ट सांगितलंय की आपण रात्रीचे अंधकाराचे लोक नाही. यावरून इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहा. जागे व सावध राहा. तुमची झोप जी आहे ती झोप एक मनुष्य म्हणून हवीच आहे. परंतु येशू ख्रिस्त जेव्हा गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत आहे, शिष्य त्याच्या मागे बसलेले ते झोपा काढत असताना येशू ख्रिस्त म्हणतात सावध राहा, जागे राहा, फार वेळ जवळ आलेली. म्हणतो तरी शिष्य झोपा काढत राहिले, आणि त्यामुळे पळापळ झालेली त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये पळापळ झालेली. हो प्रियांनो, आता वेळ अशी आलेली आहे की ख्रिस्ती समाजाची पळापळ सर्वत्र दिसत आहे. मला वाईट याचं वाटतं की जे खरोखर सेवा करतात त्यांची पळापळ होते. म्हणजे ट्रेडिशनल मंडळ आहे ते आपले आपले चांगले चाललेले, त्यांना काही पळापळ नाही, काही नाही ना. मंडळीला काय हलवत आहे लोक, ना कोणी काय घालत आहे, ते सर्व मस्त सगळं काय चाललेलं आहे मेनलाईन चर्चेसमध्ये. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्यांनी आपण सावध असावे. आणि ही बाब परत एक प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन हा संत पौल आम्हाला सावध असावे. कारण की वेळ ही जवळ आलेली आहे. समय हा कठीण आहे. आज तुम्ही आहात, उद्या असतील याची शाश्वती नाही. आज मी ते उभा आहे, उद्या असेल याची देखील शाश्वती नाही. कधी देखील बोलावणं येऊ शकतं. हे आपण जाणून घेतलं असताना तुम्ही आणि मी सदोदित सज्ज असणं गरजेचं आहे. आणि सज्ज असण्यासाठी देवाने मंदिर दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला माहित आहे घरी बसून तुम्ही आणि मी अनेकदा अनेक मोहपाश कामामध्ये व्यस्त असतो. यासाठी काही नियोजन करून आपण मंदिरात यावं. मंदिरात आल्यानंतर आपल्याला गीते गाता येतात, गीते ऐकायला मिळतात. आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेमध्ये सहभागी होतो, आपण वर्शिप करतो, देवाची स्तुती करतो. त्याचप्रमाणे आपण देवाच्या वचनाचा बोध ऐकतो. त्याचप्रमाणे आपण त्याला देण्यासमय दान देतो. इतकंच नव्हे तर मंडळीमध्ये साक्ष देण्याची संधी मिळते. या सर्व गोष्टीचा लाभ मंदिरात आपल्याला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सहभागिता. प्रेज द लॉर्ड. यस, हाही बहीण, हा भाऊ प्रार्थना करतो, मलाही प्रार्थना करायची. यांनी आमच्यासाठी, आमच्या घरासाठी, देशासाठी प्रार्थना केली, मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला आणि मला दिसतात, तेव्हा तुम्ही आणि मी यांच्याबरोबर कळत न कळत जोडले जातो. ह्यालाच आपण फेलोशिप म्हणतो. आणि त्या समय देव देखील तुम्हाला मला भेटतो. किती दिवस बाळा स्वतःला म्हणा, दोघे किंवा तिघे जिथे हजर असतील तिथे देव आहे. दोघे किंवा तिघे, अहो दोघं तिघं लहान खोलीमध्ये दोघं तिघं लोक राहतात. दोघं तिघाची ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ती लहान खोलीमध्ये दोघं तिघे राहा. मोठ्या मंदिरामध्ये दोघं तिघं कशाला? सांग ना, किती वेळ दोघं तिघं करणार आहे आम्ही? की दोघं तिघे तिथे देव असतो, दोघं तिघे देव म्हणतो. काय कायम दोघं तिघच असतात काही तर, बाकी कोणीच नाही का? हा प्रश्न तुम्हाला आणि मला विचारायला देव. दोघं तिघे म्हणतो. वर्ष 20-20 वर्ष झाले दोघं तिघेच चाललेले तुमच्या अद्याप. बांधलं एवढं मोठं चर्च, कोणासाठी बांधलेले? प्रियांनो, तुम्ही सिरियस नाही, गांभीर्य नाही. एक दिवस जर पाळक आला नाही, एक दिवस जर पाळकाने चुकलं तर आपल्याला पाळक साहेब नाही आले होते, त्या दिवशी नाही आले होते. तिथं प्रभूची कृपा आहे की प्रभूने मला आरोग्य दिलं आणि मी न चुकता येतोच. अनेकांची फजिती उडून जाते की पाळक साहेब येतात, पाऊस आला, वादळ आला तरी आलेच पाळक साहेब. का? कारण की आम्हाला माहिती आहे की इथे मंडळीपेक्षा माझा देव माझी वाट बघतो. प्रेज द लॉर्ड. यस, माझ्या मुलांना मी सांगितलं, माझा तो काळ होता, उमेदीचा काळ होता, जेव्हा मला घर हवं होतं, माझं कुटुंब हवं होतं, माझ्या लेकरांची काळजी, माझ्या पत्नीची काळजी घ्यायची. तेव्हा मी रात्री 12-1 वाजता घरी जात होतो. म्हटलं जाऊ द्या, एकदा मंडळी स्टॅब्लिश झाली, मंडळी स्थिरावली, सर्व काही मंडळीचं बांधकाम झालं, मग आपण कुटुंबाला वेळ देऊ. आता माझं कुटुंबच गेलंय, कोणीच नाही राहिलं मागे.
मी माझ्या मुलांना म्हणतो हेच कुटुंब आहे. आणि आम्ही या मंदिरात येतो, कुटुंबच कुठे गायब आहे. इथे कुटुंब नाही, तिथे कुटुंब नाही. मी कोणासाठी येतो इथे? हा माझा समय. मी म्हटलं चला ठीक आहे, मंदिर चांगलं उभं राहिलं, सगळं काय उभं राहिलं. देवा तू कुटुंबाबरोबर मला आनंद करण्याचा पुढचा समय दे. त्या अगोदरच देवाने कुटुंब घेऊन गेले सगळे. आता मी म्हणतो मंदिर माझं कुटुंब आहे, तर मंदिर पण इथे नाही, मंदिरातील लोक नाही. मी आपलं स्वतःचं कौतुक करत नाही किंवा मी स्वतःला धार्मिक म्हणून घेत नाही, परंतु कधी तुम्ही साथ देणार? एक मनुष्य जो तुमच्या समोर उभा आहे, एक व्यक्ती जो तुमच्या समोर पवित्र शास्त्रामध्ये उभे आहे, त्यांनी काय काय बलिदान केले हे सर्व आपल्याला कळत असताना आम्ही काही देखील त्याच्यासाठी करण्याला तयार नाही. ही कोणती प्रकारची मनोवृत्ती आहे आणि हे कशा प्रकारचे तुम्ही समय घालवत आहात? अक्षरशः मन रडतं असं. हे काय बोलायला मला आवडत, मी बोलतो का असं कधी? नाही, मला हे गोष्टी आवडत नाही बोलायला, कारण की ह्यामध्ये कुठेतरी माझा उल्लेख येतो आणि मला यासाठी वाईट वाटतं की खरोखर देवाने आपल्यावर एवढं केलं, पण तो देवाबद्दल आम्ही काही करत नाही. आणि त्यासाठी संत पौल आपल्याला म्हणतो की हा जो बेशिस्तपणा आहे, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रभूचे आगमन आणि जागृतीची अवस्था, त्यामध्ये तुम्ही आणि मी सुधार आणलं गरजेचं आहे. कारण की तुमची शिस्त तुम्ही जगाला दाखवतात, परंतु तिची शिस्त देवाला जेव्हा तुम्ही दाखवणार, मला सांगू द्या, जग तुमचं कौतुक करू ना करो, परंतु देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवासाठी जर तुम्ही शिस्त पाळली तर तुम्ही जगासाठी शिस्त पाळणार. आज आपण निश्चितच बघतो युरोप, अमेरिका हे देश जे आहे ते ख्रिस्ती राष्ट्र आहेत. प्रियांनो, त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिस्त पाळलेली आहे. कदाचित ते चर्चला जात नसतील, आता ते चर्च रोज पडायला लागले, ते वेगळी गोष्ट आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जी शिस्त पाळली त्यामुळे ते राष्ट्र पुढे गेलेले आहे. मागील दिवसामध्ये मी निश्चितच एक गोष्ट वाचत होतो की जपानमध्ये वर्ल्ड कप फुटबॉल होता आणि त्या समय सर्व टीमचे मॅचेस होते आणि युरोपच्या मॅच, 2 कंट्रीमध्ये मॅच, युरोपच्या 2 देशांमध्ये फुटबॉलचा सामना होता, तो संपला. आणि युरोपचे लोक आपल्याला माहिती आहे खूप गोंधळ घालणारे लोक आहे. सामना संपल्यानंतर काय झालेलं आहे, तर सगळं तिथे बॉटल पडलेले, डस्टबिन तिथे सगळे कचरे पडलेले, कागद पडलेले, सर्वत्र खाण्यापिण्याची सामग्री पडलेली आहे आणि लोक उड्या मारत जिंकले, ते आनंद करत, हारले ते रडत बाहेर पडलेले. आता ह्या जपानच्या लोकांनी काय करावं? जे मॅच बघायला आले ते सगळे थांबले आणि त्यांनी सर्व कचरा गोळा केला. लोकांनी म्हटलं तुमचं काय, तुम्ही थोडी केला कचरा? ते म्हणे नाही नाही नाही, आमच्या देशामध्ये जो पण कचरा होईल किंवा जिथे आम्ही जाऊ तिथे आम्हाला कचरा दिसेल, तर आम्हाला ही सवय लागली आहे की आम्ही तो कचरा बघू शकत नाही, आम्ही लगेच तो कचरा आवडतो. आणि आमच्या राष्ट्रालाच नव्हे तर जिथे कुठे आमचा परिसर आहे तिथे आम्ही स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो. हो प्रियांनो, ही शिस्त आहे. ही शिस्त तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये कुठेतरी लावून घ्यायला पाहिजे. कारण की बेशिस्त लोक जगामध्ये यश संपादन करू शकत, तर देवाच्या समोर काय? हो, देवाने निसर्गाला शिस्त लावलेली. जेव्हा हवा तेव्हा सूर्य उगवणार, जेव्हा हवं तेव्हा सूर्य बुडणार आहे. देवाने आज्ञा केली तर समुद्रामध्ये वादळ आणि तुफान देखील येशूने थांबवलेलं आहे. आज देखील वर्षानुवर्ष गेलेले, परंतु निसर्गाचं सगळं रुटीन बरोबर चालू आहे. हो प्रियांनो, निसर्ग देवाचं ऐकतं, पक्षी देवाचे ऐकतात, भूमी देवाचं ऐकते, परंतु जे त्याच्या स्वस्वरूपात घडवलेले लोक त्याचं ऐकण्याचा झालेले आहे. का? कारण की आज आम्हाला देवापेक्षा जग अधिक प्रिय आहे, जे निश्चितच एक दिवस गुंडाळलं जाणार आहे. ही पृथ्वी गुंडाळली जाणार, नवीन स्वर्ग मिळणार आहे तुम्हाला, सियोन देश तुम्हाला मिळणार आहे. या जगासाठी आम्ही नाही, आपण नेहमीच गीत गातो, सियोन देश हमारा देश, सियोन देश हमारा देश. हमारा देश आहे, मग ह्या देशाशी तुम्ही काय एवढे निगडीत आहात? तुम्हाला खायला पोटा पाण्याला लागतं, देव देतं. तो म्हणतो की त्या पाखरांच्याकडे बघा, त्यांना कोणी भांडार पण नाही, कोणी उगवतं तरी त्यांना मी पुरवतो, तुम्हाला देणार नाही का? मागील दिवसामध्ये आपण बघितलं की धार्मिक व्यक्तीला दावीद म्हणतो की तरुण होता, आता मी म्हातारा झालो, कधी भिकेला लागलेलं बघितलं नाही. कोर ख्रिस्ती लोक भीक मागतात रस्त्यावर बघून. आपण काही भीक थोडी मागणार आहे, एवढं काही वाईट अवस्था देव आपल्यावर येऊ देणार नाही. पण एकच गोष्ट, तुम्ही देवाचे नियम पाळा, देवाचे स्वर्गीय कपाट तुमच्या आणि माझ्यासाठी उघडल्याशिवाय राहणार नाही. 2 थेसलोनिकस पत्र याचा 3रा अध्याय वाचा. 2 थेसलोनिकस पत्र याचा 3रा अध्याय
आणि त्यामध्ये वचन 7 आणि 8 मध्ये संत पौल परत एक वार म्हणतो, यस, तो आपल्या शिष्यांच्या बद्दल आणि पहिली प्रेषितांच्या बद्दल असा म्हणतो, त्या मंडळीला अनुसरून, की आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. अव्यवस्थितपणे वागलो नाही. मी तुम्हाला एक सांगतो, हा संदेश मी रात्री जेव्हा चर्चवरून गेलो, माझं मन अंतकरण अतिशय दुःखित झालं. मी एंड्रूज आंटी आणि अंकल बरोबर बोलत होतो आणि अतिशय वेदनेने मी बोललो आणि मी घरी जाऊन म्हटलं की नाही, आज माझा संदेश मी बदलतो. आणि मग हा संदेश मी तयार केलेला आहे, जो आपल्या समोर मांडतो. ज्या आत्म्यामध्ये तुमच्याशी बोलत आहे ते स्वतःला ठाऊक आहे, कारण तुम्हामध्ये असताना आम्ही अव्यवस्थितपणे देवाचे शिष्य वागले नाही, प्रेषित कधी देखील वागले नाही, सेवक देखील वागले नाही. पुढे, हो, आम्हाला फुकट कोणाचं अन्न खायचं नाही. आम्ही श्रम केलेलं, आम्ही मेहनत केलेलं, देवाने आम्हाला दिलेलं, आम्ही आमच्या परिश्रमाचे अन्न खातो, हे पण लक्षात ठेवा. पुढे, आम्ही काम पण केले आणि मंडळी पण सांभाळली. प्रेज द लॉर्ड. संत पौल म्हणतो, आम्ही काम पण केले, मंडळ्या पण स्थापन केल्या, राष्ट्रांमध्ये सुवार्ता पण गाजवली. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, मंडळीच्या पैशावर आम्ही आयते बसून खाणारे लोक नाही, कारण की देवाने आम्हाला दोन्ही आत्मे दिलेले आहे. आणि आज प्रियानो, ही बाब लक्षात ठेवा की आम्हालाही देवाने दोन काम दिलेले. आपल्याला फार काही करायची गरज नाही, आपल्याला घरात उठायचं आणि मंदिरापर्यंत यायचं, परंतु ते आम्हाला जड वाटतं. ह्या इतिहासाकडे जेव्हा बघा तुम्ही, या मंडळीच्या इतिहासाकडे जेव्हा बघा, कशा प्रकारे लोकांनी आपले घरदार विकून मंडळीला आणून दिले होते. आपले घरदार पहिल्या मंडळीने, यरुशलेमच्या मंडळीने आपले शेती, आपले घर, आपलं इस्टेट सगळं येऊन प्रेषिताच्या चरणी ठेवलेलं. हनन्याचा पर्याय एकच होता, ज्याने फसवण्याचा प्रयत्न केला, थोडस मागे ठेवलं. काय झालं, ते मरण पावलेले. एक वेगळी गोष्ट नाही, मंडळीची हिस्ट्री येते. तसं तर काही आपण केलेलं नाही आणि तसं काही आपण कोणाकडून अपेक्षाही करत नाही, परंतु आपल्या सगळ्यात महत्वाचा जो कोणीही देऊ शकत नाही, तो आहे समय. प्रेज द लॉर्ड. पैशाने किती लोक समय विकत घेऊ शकतात सांगा इथे? देवाला ते हवा आहे. तुमचा पैसा, तुमचा धन, तुमचा टॅलेंट यापेक्षा तुमचा समय जर तुम्ही देवाला दिला, तर मला सांगू द्या, तो समय आणि ती वेळ येणारच नाही जेव्हा तुम्हाला अपमानित देवाच्या समोर व्हावं लागेल, किंवा आज तुम्हाला इथे व्हावं लागत आहे. ही बाब तुम्ही जाणून घ्या, कारण की इथे त्यांनी सांगितलं, आत्ताच आपण वाचलेलं थेसलोनिकरास पत्र यामध्ये, की आमची जे शिक्षण आहे ते अव्यवस्थितपणाचं बिलकुल पण नाही. आणि यासाठी ही बाब तुम्ही जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे बघतो, चौथा मुद्द्याकडे, की संस्कृती आणि पर्यावरण. वाचा रोमकारास पत्र 12वा अध्याय आणि पहिली 2 वचनं. संत पौलाने लिहिलेलं रोमकारास पत्र अध्याय 12 आणि पहिले आणि दुसरं वचन एक विनवणी तो करतो. संत पौल एक विनवणी तुम्हाला आणि मला करतो, आणि त्या विनवणीबद्दल येणे प्रकारे लिहिलेलं आहे. येस, तो म्हणतो, मी तुम्हाला विनवतो, मी तुमच्याकडे प्रार्थना करतो, तुमच्यासाठी हात जोडतो, दया करा माझ्यावर, ऐका माझं, असं संत पौल म्हणतो. पुढे काय म्हणतो? यस, फार मोठी सेवा, सुवार्ता प्रसार गाजवा, जग फिरा, वचन ट्रॅक्स वाटा, फटके खा, मार खा, हे मी तुम्हाला सांगत नाही. तो नुसता म्हणतो की तुमचं स्वतःचं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असं हे देवाला तुम्ही सादर करा. प्रेज द लॉर्ड. हे देवामध्ये मंदिरात या आणि स्वतःला सादर करा, एवढंच देव मागतोय तुमच्याकडे. हे संत पौल देखील म्हणतो, हे विनवणी करतोय तो, की हे देवाला हवं आहे, बाकी काही तुमच्यापासून देवाला अपेक्षित नाही. पुढे दुसरं वचन, परिपूर्ण इच्छा काय आहे ती. पुढे संत पौल म्हणतो, या परिस्थितीमुळे, या लोकांबरोबर, या जगाबरोबर समरूप होऊ नका. तर काय करा?
स्वतःचे रूपांतरण होऊ द्या. कधी बदलणार? कधी बदलणार तुम्ही? तुम्ही तरुण होते, तुम्ही वयस्क झाले, तुमचे लग्न झाले, तुम्हाला मुलाबाळा झाला, बदलच नाही काही. तेच वागणं, तेच तुमचे आचरण, तीच तुमची परिस्थिती. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये काहीच नवीकरण नाही, तुमच्या मुलाबाळामध्ये काहीच नवीकरण नाही. वाटेल तेव्हा यायचं, वाटेल तेव्हा जायचं. आणि हे सर्व जर परिस्थिती देवाला दिसते तर तुम्ही आणि मी जाणून घ्या पुढे काय होईल. प्रभूला धन्यवाद असो की आज संडे स्कूलच्या द्वारे एक मोठी आशा आमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची मुलं संडे स्कूलला येतात? हात वर करा. आता काय म्हणतील आमचे मुलं मोठे आहे, चांगली गोष्ट. ते मोठे आहे तर मग मंदिराला यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? है ना. संडे स्कूलला कोणचे? ज्यांचे लहान लेकरं, ते मग बाकीचे लेकरं ते कुठे आहे? हा प्रश्न जर विचारला तर आपल्याला जळ जाणार आहे. प्रियांनो, आपल्या मनाचं नवीकरण होण्याची ही जागा आहे, आपल्याला बदलण्याची ही जागा आहे. मुलांना नवीन जीवन समर्पणच्या द्वारे तारण आणि त्याद्वारे त्यांची सेवा उभारली जाईल ह्याची ही जागा आहे. लहान लेकरं आहे तर त्यांना प्रभूमध्ये विश्वासात खंबीर करण्याची ही जागा आहे. देवाची सेवा अर्पण करण्याची जागा आहे. इथे गीतांच्या द्वारे, वर्शिपच्या द्वारे, साक्षाच्या द्वारे, आणि ह्याच्याद्वारे तुमची परिस्थिती जी आहे मनाची, अंतकरणाची, ही बदलेल. आणि यासाठी तो म्हणतो की ही सेवा करा निदान, कारण की येशूचं आगमन जवळ आहे. नुसतं माझ्यासाठी फादर प्रार्थना करा, माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, काही अर्थ नाहीये त्याला. काय तुम्ही नुसतं प्रार्थना करून घेण्यासाठी येतात? लहान वयापासून तुमची तीच प्रार्थना आजवर तुम्हाला म्हणतं की त्याला चेन प्रेयरसाठी येत नाही का? कारण की पाळसामधील प्रार्थना करा, प्रार्थना येतच नाही. आम्ही दुनियाच्या सगळ्या गोष्टी बोलतो, काय नाही ते उत्तम गोष्टी बोलतो, परंतु प्रार्थनेसाठी आमचे तोंड बोबडी वळते. याचा अर्थ हा आहे की आम्ही नवीकरणाच्या बद्दल उत्सुकच नाही. आम्हाला वाटतं जसं चालतं तसं चालू द्या, तसंच चालू द्या. आणि जसं जर चालत असेल तर तुमची उत्तरोत्तर वाढ होत नाही. आज देखील अनेक तरुण बाहेर उभे, कारण की त्यांना असं वाटतं की बाबा बाहेरून आम्हाला काहीतरी विशेष काम दिलेलं आहे. बॉडीगार्ड, ज्याला काय चर्चसाठी आपण ज्यांना म्हणतो ना बाउन्सर ठेवलेल्या सारखे उभे राहतात ते, कारण की त्यांना असं वाटतं चर्चवर काहीतरी अटॅक होणार आहे आणि ते आम्ही बाहेर उभं राहून प्रोटेक्ट करतो चर्चला. प्रियांनो, हे सगळं जे काय आहे, आज आम्ही इथे पुलपीटवर उभं, कारण की नेहमी तरुण असताना आम्ही पुढे बसायचो. प्रेज द लॉर्ड. आमच्या आईबापाने शिकवलं नाही, कारण की आम्हाला कळत होतं की माझ्या देवाच्या मंदिरात जर मी लहानपणापासून वाढलो तर उद्या मी त्याच्या मंदिराची सेवा करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर मी बाहेरच उभा राहिलो तर मी कोणती सेवा करणार हे आपल्याला कळतं. मंदिराच्या अंगणामधली सेवा नाही, देवाने तुम्हाला वेदीची सेवा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, तुम्ही आणि मी ही बाब जाणून घ्या की बाहेरचं वातावरण सर्व खराब आहे. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या वातावरणाच्या बद्दल सांगायची गरज नाही. आज 20 वर्षापासून मी त्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये फिरलेलो आहे आणि माझे सगळे विद्यार्थी जिकडचे, सगळे पालक मी परिचित आहे, त्यामुळे या वातावरणाची मी अपरिचित नाही. आणि ह्या सर्व गोष्टीबद्दल तुम्ही जातात, तुमचे लेकरं जातात, खरोखर जास्त सावधगिरीची गरज आहे. कारण की परिस्थिती कधी तुमच्या घरी आणि मुलांवर येईल आणि कधी काही होऊ शकतं, ज्यामुळे बेड्या ठोकून तुम्हाला मुलांना आत गाडीमध्ये टाकून, ते टायरमध्ये टाकून फटके देतील. हे मला सांगायची गरज नाही, मला बोलायला आवडत नाही काही शब्द इथे. ही परिस्थिती आहे इथे. आणि अशा समय तुम्ही कशा प्रकारे त्यांना प्रोटेक्ट करणार? का त्यांच्यासारखेच तुम्ही म्हणणार? कारण की जर मुलं चर्चला येत नाही तर त्यांच्याबरोबर फिरतील, आणि त्यांच्याबरोबर फिरतील तर मग तुमच्या हातापासून गेले ते पुरं. तुम्ही त्यांच्याबरोबर फिरतात, पार्ट्या करतात, तर तुम्ही त्यांच्यापैकीच एक आहे. नुसतं रविवारी चर्चला आलं तर थोडे काय होणार आहे? त्याच्यासाठी तुम्हाला परिपूर्ण स्वतःला एक कोशामध्ये, जे पवित्र कोश देवाने उभारून दिलेलं आहे, ज्याला म्हणतो की कोट, त्याच्यामध्ये राहण्याची गरज आहे. आणि ते जर मजबूत करायचंय तर वारंवार मंदिरामध्ये येऊनच ते मजबूत होणार आहे. नहीं, मैं इसके साथ नहीं भेजूंगी, मैं उसके साथ नहीं जाने वाली, मैं तो ये तो बुरा है वो, असं नाही होत. आपलं विचार जे आहे, मनुष्याचे विचार आहे, नेहमी वाईट गोष्टी लगेच घेतात, चांगल्या गोष्टी लवकर शिकत नाही. ही मानवीय प्रवृत्ती आहे. आणि आज ती प्रवृत्ती जेव्हा बळकट होत आहे, तुम्हाला एकच सुटकेचा मार्ग आहे, तो येशू. प्रेज द लॉर्ड. संरक्षणाचा एकच मार्ग आहे, तो येशू. आणि येशूने उभारलेलं मंदिर ही योजनेचं जागा आहे.
ही नुसती उपासनाची जागा नाही. मी परत एक वारंवार माझ्या सेवेमध्ये सांगतो, संदेशमध्ये सांगतो, ही जागा नुसती उपासनाची जागा नाही, तर इथे तुमच्या घराण्यांचे आशीर्वाद लपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. इथे तुमचे पिढ्यांचे आशीर्वाद लपलेले आहे. कारण की हे मंदिर आज आम्ही आहोत, उद्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये जाणार आहे, त्याच्यानंतर पुढच्या पिढीच्या हातामध्ये जाणार. ती पुढची पिढी आहे तरी कुठे? कोण सांभाळणार आहे याच्या येणाऱ्या दिवसामध्ये? आणि याच्याबद्दल गांभीर्याचा विचार करा, कारण की ती आमचे लेकरं असणार त्यापैकी. आणि ते लेकरं यांना जगातलं वातावरण आनंदमय, सर्व ऐशो आरामचे, सर्व प्रकारच्या उत्तम अशा गोष्टी तर वाटतात, तर ते त्याच्यामध्ये रमलेले. कारण की त्यांना आई वडिलांकडून कोणताही असा आदर्श देण्यात आला नाही. त्यांना कधी मंदिरात आणण्यात आलं नाही. मंदिरात यासाठी आणतात त्यांना की पाळक साहेब पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे, करा त्याचा बाप्तिस्मा, करा त्याचा बाप्तिस्मा. मयत येते तेव्हा मी म्हणतो, अहो त्या व्यक्तीचा फोटो तरी दाखवा मला. कधीच आजवर चर्चमध्ये दिसला नाही. वाईट वाटतं कधी कधी. कधीच चर्चला नाही. ते काय, ते त्यांची मम्मी येत होते, त्याचे आई वडील, त्याच्या मावशी चर्चला यायचे, तो नाही, तो चर्चला नाही. तर मग मी मयत करायची त्याची. नाही पाळक साहेब ते काय होतं का आपण ख्रिश्चन आहे ना असं. ते अहो आम्ही सगळं समजतो, आम्हाला सगळं कळतं कोणाची मयत करत आहे, कुठे तो जाणार आहे, कुठे काय चाललेलं आहे. लग्न लावता आम्हाला माहित आहे. बाळक साहेब बिलकुल येणार तो शर्टला न होतं. लग्नाच्या दुसऱ्या रविवारी येतात, ते आशीर्वाद घेतात, जे गायब होतात की डायरेक्ट मुलांच्याच अर्पणासाठी येतात. ते लहान लेकरांचे अर्पण. बाळक साहेब आला, मुलगा झाला, मुलगी झाली, वा 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 किती छान. पेढे वाटले का? हो मुलगा झाला. जिलेबी? हो जिलेबी पण वाटली. केक पण देते बाळक साहेब. आता डायरेक्ट त्याचं अर्पण करा, त्याचं अर्पण करा. काय हे चाललं तरी काय? ह्याला मुंह दिखाई कार्यक्रम म्हणतात, नुसते मुंह दिखाई. देव बघतो प्रियांनो, देव बघतो. ह्याच्यामध्ये कोणाचा दोष आहे हे तुम्ही ठरवा, परंतु ही देवाला न आवडणारी गोष्ट आहे. चौथा मुद्दा आहे प्लॅनिंग, नियोजन, नीतिसूत्र. याचा 16वा अध्याय. याच्यामध्ये राजा शलोमोन काय म्हणतो याच्याबद्दल गांभीर्याने आपण विचार करूया. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय आणि पहिली 3 वचने. यस, आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्लॅनिंग येतात, परंतु उत्तर देवच देणार आहे, परमेश्वर देणार. पुढे यस, त्याला मनुष्याला वाटतं की मी जे काय करतो चांगलं करतो, मुलांसाठी, पैशासाठी, घरासाठी, असं सर्व फ्युचरसाठी, करिअरसाठी सगळ्या गोष्टी करतो. हे मनुष्याच्या दृष्टिकोनातून सगळे योजना चांगले, परंतु परमेश्वर आत्मे तोलून बघतो. तुमचा पैसा तोलणार नाही, तुमचे बँक बॅलन्स तोलणार नाही, तुमची इस्टेट तोलणार नाही. तो आत्म्याच्याकडे बघतो, कारण की आत्म्यासाठी त्याने प्राण दिलेले. प्रेज द लॉर्ड. ज्याला मरण नाही तो ऐकाचा आत्मा, आणि त्याचा आत्म्याचा जर नाश होत आहे तर त्याचा काय फायदा? पुढे आपली सर्व कार्य आपण परमेश्वरावर सोपून द्यावं ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुझी जे काही योजना आहे ना आपल्या मुलांबाळांसाठी, घरासाठी, पैशासाठी, तो परमेश्वर करल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की माझ्या मुलांचं काय होईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की माझा घराचं, आज मी भाड्याने राहतो, पुढे काय होईल. तुम्हाला हे टेन्शन घ्यायची गरज नाही की आज माझा पगार वाढला नाही, महागाईच माझं कळेल. हे सर्व देव, हे बेत जे आहे, योजना आहे, देवाला सोपून द्या. आणि वचन इथे स्पष्ट सांगतं की देव परमेश्वर ते सिद्धीच नेणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे की देव सगळं करू शकतो? याच आमचा सर्वांचा विश्वास आहे. आणि त्यामुळे आम्ही आपल्यासाठी टेन्शन घेत फिरण्याची गरज नाही. अनेक मुलांच्याकडे बघतो, काय येत नाही तर पाळक साहेब काय बोलावं आता. म्हटलं काय झालं, काय रात्र झाली की घेतात आणि फिरतात इकडे तिकडे. म्हटलं काय म्हणजे आज काय, फार टेन्शन आहे म्हणे त्यांना, फार टेन्शन आहे. हो टेन्शन आहे, बरोबर. जगामध्ये कोण व्यक्ती ज्याला टेन्शन नाही? स्त्रिया पण आहे ना मंदिरामध्ये, घरामध्ये आया असतात, बहिणी असतात, ते पण पिऊन काय फिरतात का? त्यांना टेन्शन नाही का? त्यांना काही लोक लज्जा आहे, लाज आहे, त्यांना कुठेतरी वाटतं की नाही मला माझ्या घरासाठी जगायचं आहे, माझ्या घरासाठी मला उभारी धरायची, माझ्या घरासाठी मला काहीतरी प्रयत्न करायचा. त्यामुळे मंदिरांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, पुरुषांची संख्या टेन्शन आहे. अरे ते टेन्शन तुम्ही देवावर टाका ना. तुमच्या घरातल्या स्त्रिया, तुमच्या बहिणी, तुमच्या माता, तुमच्या आजी किती दिवस प्रार्थना करत राहणार तुमच्यासाठी?
आज मी ऑनलाईन मध्ये हीच विनंती करू इच्छितो, अहो तुम्ही पुरुष आहात, करते पुरुष म्हणतात त्याला, घराचा दिवा आहात तुम्ही. हे दिवे असे जर रस्त्यावर दारू पिऊन पडायला लागले ते कसले दिवे? हे दिवे काय लावते हे दिसतं ना. आणि अतिशय वाईट अवस्था आपल्या समाजामध्ये ह्या दिवसामध्ये होत असताना जेव्हा दिसते, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे वचन इथे लिहिलेलं आहे, तिसरं वचन, की आपले सर्व कार्य परमेश्वरा सोपं आहे, सोपवतच नाही. त्यांना वाटतं सर्व माझ्यावर आहे, माझ्यावर आहे. तुम्ही देवाच्या योजनेचा भाग आहात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तू मातेचा गर्भात होतो तेव्हाच मी तुला निवडलेले, तुझ्याबरोबर माझ्या सर्व संकल्प हिताचे आहे. हे देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला विश्वासच नाहीये ना, पैसा नाहीये, धन नाहीये, शिक्षण नाहीये, सगळ्या गोष्टी योग्य आहे, परंतु शेवटी पुरवठा करणारा यावे हिरे, तो जिवंत परमेश्वर, तो तुम्हाला पुरवेल. तुमच्या चुका झालेल्या आहे, तुमच्याकडून अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, तो क्षमा करल आणि परिस्थिती बदलेल. परंतु आम्ही त्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाकडे जातो आणि आपलं कर्तृत्व आपल्याला देवापासून दूर घेऊन जातं. आणि त्यामुळे घडतं काय, की आम्ही रडत बसतो आणि आपल्या बायका इथे येतात आणि म्हणतात प्रार्थना करा पाळसाहेब, प्रार्थना करा पाळसाहेब. म्हटलं कोणासाठी करायचे? ते घरी असतात, ते येत नाही. आता घरी असतात, येत नाही म्हणजे काय करावं? आता हा एक फार मोठा प्रश्न आहे. आम्ही अनेकदा म्हणतो त्यांना घेऊन या इथे, त्यांच्यासाठी करू आपण प्रार्थना. नाही, ते ऐकतच नाही. प्रियांनो, कठीण अवस्था आहे. तुम्ही जिथे या मंदिराला येणार, जर तुम्ही पण जर देवाला सोडलं, मी परत रिपीट करतो आणि वारंवार हा संदेशामध्ये सांगतो, की ज्या स्त्रिया वर्ग आहे, जे घरातलं प्रत्येक गोष्टीमध्ये पुढारपण घेतात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला आद्यस्थान देतात, त्यांना माहीत आहे की माझी परिस्थितीतून माझा देवच मला सुटका करेल. प्रेज द लॉर्ड. त्यांना एकच आधार आहे, त्यांना माहिती आहे की माझा नवरा आणि घर संपत्ती परिस्थिती कधी देखील मला पुढे नेणार नाही. माझा आधार, माझे भिस्त, माझा जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या देवासाठी तुम्ही जर मंदिराला येतात, तुम्ही पण मंदिर सोडून दिलं तर मग कोण जाऊ? मग पुढे काय? याचा उत्तर तुम्ही स्वतःला द्या आणि स्वतःलाच विचारा. अहो तुम्ही तर भक्कम आधार आहात त्या घरातले, तुम्ही तर भक्कम ताकद आहात त्या घरातले. येशूच्या विश्वासाची आणि आशीर्वादाची तर स्रोतसाठी तुमच्याच तर विनवण्या काम करत आहे. आजवर तो घर उभा आहे ते तुमच्यामुळेच उभं राहिलेलं आहे. तुमच्या परिश्रम, तुमचे प्रयत्न आणि येशूवर जे तुम्ही विश्वास टाकलेले, त्याचा परिपाकच हे आहे की आज तुम्ही तुमच्या घराला राखू शकल्या, पुढे राखू शकल्या, उभ्या राहू शकल्या आणि तुमचे लेकरं आणि तुमचे नातवंड तुमच्या सहभोवती फिरते. तुम्हीही जर अशा प्रकारे आळशीपणा करू लागले, तुम्ही जर अशा बेशिस्तपणे वागू लागल्या, तुम्हीही जगिक व देहिक गोष्टीमध्ये गुडपून गेल्या, तर मला सांगू ते कोण वाचवेल तुम्हाला? तुम्हाला या दिवसामध्ये आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपले शेजारी पाजारी, आपले नातवंड बसलेले असावे, आपले शेजारी पाजारी आपले लेकरं बसलेले असावे, आपले शेजारी पाजारी आपला पती आणि इतर लोक बसले हवे. हे तुमचं सगळ्यात मोठी ताकद आहे, हा मोठा विजय आहे. आणि त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागणार. प्रेज द लॉर्ड. देवाची ती इच्छाच आहे, परमेश्वरची ती इच्छा आहे की येणारा प्रत्येक व्यक्ती आशीर्वाद असावा. प्रेज द लॉर्ड. इथे तो काही भेद करत नाही. तो जो पापी आहे, जकातदार आहे, तो देखील लांब उभा राहून जगातला सर्वात मोठा त्या काळातला पापी म्हणतो, हे प्रभू माझ्यावर दया कर. येशू त्या सर्व शिष्यांना उदाहरण देत असतो की तो जर लीन झाला, नम्र झाला, त्याची प्रार्थना देवाने ऐकली. प्रेज द लॉर्ड. तर तुमची आणि माझी प्रार्थना का नाही ऐकणार हो? निश्चितच ऐकणार. तुमचे अश्रू का नाही पुसणार? निश्चितच पुसणार. पण आशा, तुमची माझी आशा, शेवटली आशा हीच आहे. प्रथम पण आहे आणि शेवटली आशा पण हीच आहे की जर माझं घर बचावलं तर स्वर्गामध्ये माझा देव म्हणणार आहे की बाई तुझी धन्यता. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्त्रियांच्या बद्दल येशूने म्हटलं की बाई जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, बाईचा सन्मान आहे. मारियाला तो म्हणतो की हिने योग्य वाटा निवडलेला आहे, तो तिच्यापासून कधी देखील काढून घेतला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मारिया आहात, तुम्ही त्या स्त्रिया आहात ज्यांच्यावर देव प्रीती करतो, जो तुमच्या प्रार्थना ऐकतो, तुमचे अश्रू बघतो, तुमच्या जे काही मनातील तळकळ आणि कळवळ जालतो, तुमच्यावर तो आशीर्वाद ठेवून तुमच्या घराण्याला तो बदलू इच्छितो. आणि तुम्ही देखील त्याची जर साथ सोडून देणार, तुम्ही जर निराश होऊन घरी बसणार, हात टेकून देणार, तर मला सांगू द्या, तुमच्या घराचा बचाव करणारा हा शेवटला घटक आहे, तो देखील दुरावला असल्या कारणाने तुमचा घराचा नाश हा ठरलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो,
आपण ह्या दिवसामध्ये प्रार्थना करत, मी तर कधी चुकवणार नाही, पण मला विश्वास आहे की माझं रेग्युलर मंदिराला येणं, रडणं, अश्रू डाळणं, प्रार्थना करणं एक दिवस माझं संपूर्ण घर मंदिराला घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला सांगता की जे धार्मिक सात्विकपणे चालतात त्यांच्या पुढे त्यांची मुलं आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. आज जर आम्ही आशीर्वादित आहोत, आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी प्रार्थना केलेल्या आहे, त्यांनी आपली जिवंत सेवा अर्पण केलेली, त्यामुळे आज आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही सेवा करणार तर आमची मुलं आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. यस. तुम्ही आज जर करणार तर उद्या तुमची मुलं आशीर्वादित होणार. तुम्हीच देवाला सोडलं तर संपलं सगळं काय. इथेच ह्या घराण्यांचा नाश हा ठरलेला आहे. शेवटला मुद्दा घेतो आणि संपवतो. 1 करिंथ 15 अध्याय 58 वचन. 1 करिंथ 15:58. संत पाऊल काय म्हणतो बघा. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. वाचा. मिळालं. यस. तुम्ही जे काही करताय ना देवासाठी ते बघतो. तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात अधिकाधिक जास्त तत्पर व्हा. तुम्ही जे काही श्रम करत आहे ना, धन पैसा कमवण्यासाठी, निश्चितच ते देखील देव आशीर्वादित करणार आहे, परंतु देवासाठी जे काही श्रम करत आहे ते व्यर्थ जाणार नाही. आज आमची आंटी आहे, अनेक जण वृद्ध जण आहे, बिचारांना चालता येत नाही, त्यांना चक्कर येते, परंतु ते घरी म्हणतात की नाही आज रविवार आहे, मी रविवार चुकवणार नाही. प्रेज द लॉर्ड. का? कारण की मला माहिती आहे आज मी आहे जगात, उद्या नसणार, पण जोपर्यंत मी जिवंत आहे मी माझ्या देवाच्या मंदिरामध्ये जाऊन देवाची आराधना करणार. प्रेज द लॉर्ड. कारण की मला माहित आहे की ह्या जीवनाच्या नंतर जे जीवन आहे ते मंदिरातून सुरू होणार आणि मंदिरातच राहणार. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्हाला तास दीड तास बसता येत नाही, 24 तास तिथे देवाची आराधना करणारे कसं काय तुम्ही आणि मी बनलो आणि तिथे पोहोचू, याचा गांभीर्याने विचार करा. आपण इथून गेल्यानंतर आपल्याला काय ड्युटी आहे? तिथे जाऊन आपण काय कॉल सेंटरमध्ये काम करणार की तिथे आपण दुकानात काम करणार? स्वर्गामध्ये की येशू ख्रिस्ताच्या काय ट्रॅव्हल एजन्सी आहे, तिथे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये देव लावणार की तिथे काहीतरी रेल्वेचं काम आहे, स्वर्गाचं रेल्वे डिपार्टमेंट, तिथे म्हणजे आपण काही वर्कर म्हणून तिथे जॉब देणार? काय आहे तिथे? कोणतं काम आहे? एकच काम आहे ना तिथे. ते काम तर आपण इथे करत नाही. आणि ते काम करण्यासाठी प्रियांनो या जगामध्ये तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे कामच जे आहे त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा, त्याची भक्ती करा, त्याची सेवा करा. हे काम, या कामासाठी प्रभूने तुमची आणि माझी निवड केली आणि त्याला विश्वास आहे. त्यांनी तुमची निवड केली. तुम्ही फार धार्मिक आहे, मी फार धार्मिक आहे म्हणून नव्हे, तर त्याची कृपा आम्हावर झाली. प्रेज द लॉर्ड. की हा व्यक्ती माझी सेवा करणार, ही व्यक्ती माझी सेवा करणार, हा निश्चितच पात्र जरी नसला तरी मी त्याला कृपा पुरवणार. प्रेज द लॉर्ड. मी त्याच्या हृदयात स्पर्श करणार, मी त्याला बळ देणार, मी ह्याचा घराणं प्रस्थापित करणार. हे सर्व ब्लेसिंग घेऊन देवाने तुम्हाला नेमलेलं आहे प्रियांनो. आणि जर ते नेमलेलं आहे आणि ते दिसत नाही तर सर्वात जास्त वाईट देवाला वाटतं. कारण की देवाला दिसतं की ज्याला मी निवडलं, ज्याला मी नेमलं तो लबाड आहे, तो कारभारीपणामध्ये फसवा आहे, तो काम करत नाही, तो निद्रिस्त आहे, तो झोपलेला आहे आणि देवाला वाईट वाटतो. परंतु जसंच देव बघतो, जसंच त्या पित्याने उधळ्या पुत्राला बघितलं की तो लांबून येत आहे, तो आनंदित झाला. प्रेज द लॉर्ड. आज देखील देव तुम्हाला आणि मला बघत आहे. अनेकांना त्यांनी बघितलं आज चर्चच्या गेटमधून, हे लांबून बघितलं, येते येते येते, आणि जो आज मी ह्याला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला फटके देणार नाही आज, परंतु तो कवटाळून आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे, तर त्याच्या प्रीतीचा निश्चितच भेट तुम्हाला मिळत आहे, परत एक वार त्याच्या आत्म्याच्या द्वारे जर ते तुमच्याशी बोलत आहे, तर परत एक वार त्याला वाट बघू लावू नका. त्याला वाट इथे उभा राहून बघण्याची वेळेच्या अगोदर देवा म्हणायचं, देवा मी आलो. प्रेज द लॉर्ड. हो देवा मी धावत आलेलो आहे, कारण की मला माहिती आहे आज रविवार आहे, टाइम 10:30 झालेला आहे, आज गुरुवार आहे, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे, आज शनिवार आहे, रात्रीचे 8 वाजलेले आहे. मैं दौडा चला जाऊ, कारण की माझा येशू माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. मी सगळे काम बाजूला टाकणार आणि मी सर्व काही सोडणार. नियोजन आपलं, प्लॅनिंग हवं.
स्त्रियांना विशेष करून पुरुष वर्गाला परत एक वार मी सांगू इच्छितो, रविवारी लवकर चर्चला जायचं, स्त्रियांना पुष्कळ काम असतं. सकाळी उठा, नाश्ता बनवा, सकाळी उठा, दुपारच्या जेवणाची तयारी करा, घर आवरा, भांडे करा, हे सगळं करा. पुरुष लोकला बिछाणा उठवा आणि आंघोळीपर्यंत घेऊन जायचं असतं त्यांना. हो प्रियांनो, पुरुष वर्गाने सहकार्य करण्याची गरज आहे. मुलांनी सहकार्य करण्याची गरज आहे की नाही, मम्मी आज रविवार आपल्या सर्वांना चर्चला वेळेवर जायचं, मी पण मदत करते तुला, चल मी पण आवरावरी करते घरची, मी लवकर उठते, मी लवकर आंघोळ करून तयार असते, मम्मी तुला मी मदत करते. जर सर्वांनी मिळून प्लॅनिंग केले तर आपण वेळेवर सगळं काम आटवून. त्या मम्मीवर सगळं टाकलेले, बिचारे धावपळ करते, मरमर मरमर करते, आणि मग शेवटी म्हणतात चला निघा आता, मी शेवटी दरवाजा लावतो. 11-12 वाजले ना, आता तू काय दरवाजा लावतो? येशू ख्रिस्त एक दिवस तुमचा घराचा तुमच्यासाठी दरवाजा बंद करून टाकतात. दरवाजा लावण्यापुरतं का? कारण की तिला अक्कल नाही कसं दरवाजा लावायचं. सर्व घरातल्या कामं करायला तिला अक्कल असते, परंतु दाराचं कुलूप लावताना अक्कल नाही. मग परत दार उघड, गॅस बंद की नाही, लाईट बंद की नाही, गिजर बंद की नाही, हे आपलं जे हे प्लॅनिंग, हे आपण कुठवर चालवणार आहे? हे सर्व गोष्टी जे आहे आपण सहकार्य करा एकमेकांना. आपल्याला चर्चला एकट्याला नाही जायचं, सगळ्यांना जायचं. आशीर्वाद एकट्याला नाही, सर्वांना मिळणार आहे. तर सर्वांनी जर मिळून वेळेवर सर्व नियोजन केलं, लवकर धावपळ केली, तर आपण वेळेच्या अगोदर मंदिरात येणार. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची आराधना करणार. लवकर या, प्रार्थना करा, बायबल वाचत बसा, एकटे गुडघ्यावर या, म्हणा प्रभूजी आज मी आलो आहे, माझे दोष अपराधांची क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. आणि जेव्हा आपण एकांतामध्ये मंदिरामध्ये गुडघे टेकतो तेव्हा आवाज येतो, शंभूला शंभूला. एक आवाज वेदीवर येतो, शंभूला शंभूला तू कुठे आहेस? तेव्हा एली म्हणतो जा त्याला सांग तुझा दास ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. तुझा दास ऐकत आहे. यस, आज परमेश्वराची वाणी तुमच्यापर्यंत आलेली आहे. काय तुम्ही हे म्हणणार का तुझा दास ऐकत आहे? प्रेज द लॉर्ड. शमवेला नुसतं आवाज देऊन देवाने एंटरटेन केलं नाही, तर येणार दिवसात शमवेलाची जी सेवा केली, तो शास्त्री पण झाला, तो याजक पण झाला, आणि तो संदेष्ट देखील झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी लहान वयात मंदिराकडे आपले पाव वळवले होते. तो नाझीर होता, तो देवाचा नाझीर होता. तुम्ही आणि मी देखील देवाचे वेगळे केलेले लोक आहोत. शमवेलासारखे देवासाठी देवाच्या योजनेचा भाग आहोत. देव आम्हाला देखील बोलत आहे की शमवेला कुठे आहे? मी घरात स्वयंपाक करत आहे, मी मोबाईल खेळत आहे, मी रस्त्यावर फिरत आहे, मी मित्रांबरोबर फिरत आहे. कसं काय त्याचं काम करायचं? त्याला म्हणतो जावं सैतानाचे घे तुझ्याकडे प्लॅन घे. आणि प्रियांनो, हे अतिशय वाईट आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा वचनाकडे जातो, 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 25 वचन, आणि त्यानंतर आपण निश्चितच गाण्याकडे जाणार आहोत. आज सन्माननीय बाळक साहेब आहे, गीत गाणार आहेत. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 25 वचन. या जगामध्ये जे पण काही कामं आहे ना, आम्हाला यश पाहिजे त्यासाठी काय करतो आपण? नाही, सकाळी लवकर उठायचं. आज आमच्यामध्ये सोहिक आहे, तो हॉर्स रायडिंगला जायचं, त्याचे वडील सकाळी सकाळी त्याला घेऊन जायचं. स्विमिंग स्पर्धेमध्ये तो भाग घ्यायचा, सकाळी सकाळी त्याला स्विमिंग स्पर्धेसाठी घेऊन जायचे. त्याने समुद्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आम्हाला इंद्रिय दमन करावं लागतं, झोप सोडावे लागते. कामाला पुढे जायचं ना, प्रगती करायची, तर आम्हाला यशस्वी व्हायला पाहिजे. आज तो पुणे आणि मुंबई प्रांताचा निश्चितच डायरेक्टर आहे तो या लहान वयामध्ये. आज वयाच्या 25व्या वर्षी त्याने इतकी मोठी का? कारण की इंद्रिय दमन केलेलं आहे. तारुण्यामध्ये स्वतःला त्यांनी कंट्रोल केलेला आहे. आपण जेव्हा कंट्रोल करतो, आपण अनेक गोष्टी झटून करतो. जाऊ दे, माझी झोप गेली तर गेली, मजा गेली तर गेली, मित्र गेले तर गेले, परंतु मी ते काम करणार म्हणजे करणारच. आणि वचन हे सांगतो की हे तर नाशवंत मुकुटासाठी आपण करतो. या सर्व गोष्टी तर एका जगात संपतील. मग ते मुकुट जे सार्वकालिक मुकुट आहे, ज्याच्यासाठी आम्हाला किती करावं लागेल किंवा करायला पाहिजे. अरे जगातल्या गोष्टीसाठी तुम्हाला एवढं सगळं काही त्याग करावा लागतो, तर मग स्वर्गीय गोष्टीसाठी किती? हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी त्या त्यागाच्या बद्दल तर विचार करायला आलो की देवाने आपल्या परमपुत्र प्रिय पुत्राचा त्याग केलेला आहे. पुत्राने देखील आपलं स्वर्गीय वैभव स्वरूपाचा त्याग केलेला आहे. आणि त्याने नुसतं हेच नव्हे तर आपले प्राण देखील तुमच्या आणि माझ्यासाठी त्याग केले आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की दासाच्या स्वरूपात धारण केलेल्या ह्या वलांडणाच्या कोकराने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण द्यावे. प्रेज द लॉर्ड. आणि
देण्याच्या मोबदल्यात, रक्ताच्या खंडणीच्या मोबदल्यात तुम्हाला मोफत तारण मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते तारण मिळालेलं आहे तर आज ते तारण तुम्ही आणि मी जेव्हा एन्जॉय करतो तेव्हा पवित्र मंदिरामध्ये बसून त्या देवाला धन्यवाद देणं आपलं काम आहे. प्रेज द लॉर्ड. देव काही मागत नाही तुमच्या माझ्याकडून. त्याला तुमचे पैसे नको, त्याला तुमच्या काही देखील गोष्टी नको. त्याला एकच हवंय की ज्या भक्ताला, ज्या सेवकाला त्याने निवडलं, ज्या घराला आणि कुटुंबाला त्याने निवडलेलं आहे, त्याने त्याची उपासना करावी. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी याला उपासना मंदिर असं म्हटलेलं आहे. तिथे सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना करावी. परत एक बार मी सांगतो की प्रार्थना करता 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 एक समय येणार आहे, येशूचं आगमन होईल आणि सर्व कुटुंबाचे कुटुंब हात धरून अंतराळात घेतलं जाणार. प्रेज द लॉर्ड. दोट्या टाळ्या वाजू येशूसाठी. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, हीच बाब तुमच्या आणीसाठी माझी, तो समय जवळ आलेला आहे. प्रियांनो, तुम्ही सर्व काही मिळवलं परंतु आत्मा जर गमवला तर काय लाभ. आणि यासाठी प्रियांनो, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आत्म्या अंतकरणाचं विशेष रक्षण कर. कारण की हे अंतकरण आणि हे आत्मा ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला जेव्हा लाभलेला आहे तर तो अमोल ठेवा आहे ते देवाचा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर तुमचा अधिकार नाही, माझा अधिकार नाही. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा, आत्म्यावर कोणाचा अधिकार आहे? देवाचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्या आत्म्याला पापात झोकण्यासाठी जर तुम्ही आणि मी प्रवृत्त असतील तर मला सांगायचं, देवाला आपण दुखवतो. आज तो अधिकार घेऊन जर देव तुमच्या आणि माझ्याकडे येत आहे आणि तो म्हणतो की तो आत्मा निश्चितच माझा आहे, जसं येशू म्हणतो, हे देवा, हा आत्मा मी तुला सोपतो. प्रेज द लॉर्ड. मरणाचा समय, अंतिम समय आपण हे म्हणायला पाहिजे किंवा रोज आपण हे म्हणायला पाहिजे की देवा, आता मी रात्री झोपत असताना माझा विचार, माझं शरीर तुझ्या हाती सोपतो. प्रेज द लॉर्ड. सकाळी झोप उघडल्यानंतर तुमचा आशीर्वाद, नवीन दिवसाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे मृत्यूच्या समय, जेव्हा मृत्यूच्या समय आपला आत्मा आपण जेव्हा देवाला समर्पित करू तेव्हा देव म्हणाल, आता नवीन दिवस जो आहे तो युगानुयुगाचा राज्यामध्ये तुला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तो तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि ते जर देव तुम्हाला आणि मला देण्यासाठी आज या वेदीच्या पाशी घेऊन येत आहे तर आपले पाप धर्म आपण आठवत असताना परत एक बार काय आपण देवाला प्रॉमिस करणार नाही का, देवा मी तुला कधी सोडणार नाही. किती लोकांना वाटतं की आता मला देवाला सोडायचं नाही? हात वर करा. प्रियांनो, देव हात बघतो. देव हात बघतो कारण की देवाला माहित आहे की हे माझ्या समोर उभारलेले हात आहे. आणि जर त्याच्या समोर उभारलेले हात आम्हाला दिसत आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, देवाला फसवू नका. कारण की देव तुमच्यावर खूप प्रीती करतो. अनेक आशीर्वादाची जी तुम्ही अनेक दिवसापासून प्रार्थना करतात की माझ्या मुलीचा विवाह व्हावा, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली. आणि एक रविवार असा येतो, देव ठरवून येतो की आज ह्याच्या मुलीसाठी मी एक चांगलं स्थळ देणार आहे किंवा ह्याच्या मुलासाठी मी चांगला जॉब देणार. त्या दिवशीच तुम्ही गायब राहतो. आणि देव बघतो आणि म्हणतो, नाही आला हा व्यक्ती. आपला योजना देव निश्चितच आवर्ती घेतो. हो प्रियानो, आज देखील ती योजना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाने तयार ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. देव जेव्हा देतो ना, तो परत घेत नाही. त्याच्या मुखातून निघणारा जो आशीर्वाद आहे तो जातो आणि यशस्वी होऊन कार्य करूनच परत येतो. त्यामुळे प्रियांनो, तो आशीर्वाद तो परत घेणार नाही. परंतु त्या आशीर्वादासाठी आम्ही पात्र आहोत यामुळे नव्हे, तर आम्ही जेव्हा स्वतःचं जीवन त्याच्या हाती देईल तर तेव्हा तुम्हाला आशीर्वाद. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो कारण की आज जरी वचन कटू असलं, कठोर असलं, तरी हे देवाचं वचन आहे. आज देवा, तू आमच्याकडे काय मागतो? काहीच मागत नाही. आम्ही जर स्वतःला भक्त आणि शिष्य म्हणतो तर तुझी हीच अपेक्षा आहे की आम्ही त्या शिष्याप्रमाणे वागावं. पवित्र शास्त्र आम्ही वाचतो, त्याच्या शिष्यांनी कशा प्रकारे स्वतःचं समर्पण केलं, मरेपर्यंत त्याने विश्वास राखला. आणि त्यामुळे पित्या आज या मंडळांची उभारणी झालेली आहे. आम्ही देखील पित्या अनेक विश्वासणाऱ्याने आपले स्वार्थ त्याग करून, आपलं जीवन त्याग करून, आपलं प्राण त्याग करून या मंडळींची उभारणी केली. आम्हाला सर्व काही मोफत मिळालंय. आम्ही काय करणार आहे याच्याबद्दल आम्ही आज विचार करत असताना प्रभू, आमचे तू नेत्र उघडलेले. आम्ही परत एक बार तुला प्रॉमिस करतो, आम्ही परत एक बार तुला निश्चितच ह्या गोष्टीबद्दल निश्चितच तुला हे म्हणतो की प्रभू, आम्ही तुला सोडणार नाही. जेव्हा जेव्हा भक्ती होईल आम्ही धावत येणार आहोत, वेळेवर येणार आहोत. हे मंदिर कोणत्या व्यक्तीचं नाही, हे मंदिर जिवंत देवाचं आहे. ते माझं आहे. माझा देव तिथे मला भेटतो. माझ्या कुटुंबासाठी तिची महान योजना आहे. आज देखील अनेक गोष्टींची मला गरज आहे. देवा, जर मी प्रामाणिकपणे विश्वासू जीवन जगलो तर त्या गोष्टी मला आजवर मिळाल्या नाही, त्या देखील तू मला देणार आहे.
परंतु आज या मंदिरापासून, तुझ्या योजनेपासून मी पळून काय मिळवणार आहे? कोणतं सुख मला मिळणार आहे? हो, नाश तर हा ठरलेलाच आहे. प्रभू, आम्हाला नाश नव्हे तर आम्हाला आशीर्वाद हवा. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस